हे भाऊ जंगलातले सगळे प्राणी माझे मित्र आहेत म्हणून मित्रासोबत मोठ्या गप्पा मारित होता, पण शेवटी बघा ह्याला चड्डीत कशामुळे मुतावं लागलंय. तुम्हाला परवाचा किस्सा सांगतो. ते पायवाट दिसते का, तिथून आहे ना असा वाघ चालला होता. घाबरू नका घाबरू नका. वाघ चालला, मी त्याचं असं गचुंड धरलं. फणाफण दोन कानाखाली मारल्या. लय वाघ ह्या. घरी चल, घरी चहा ठेवला मंडळीनं, चहा पी निघ. प्राणी मात्यांवर मी दया जीव लावतो. चला पुढे तुम्हाला सांगतो. अयो, हे समोर जे गावात दिसते का, खडबाड 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 वाजलं ना. काय होतं? मी म्हटलं काहीतरी घोळ दिसतोय बा. मी असं डोकून बघितलं तर बाहेर आला ना कोल्हा. मी कॉल धरले का रे कोल्ह्या, तिकडं हागवतो बोचा कोण धुणार, खरकाट्या. घरी चल, मंडळीनं पाणी ठेवलंय, बोचा धुवून निघ. मी चाललो माग काही ऐकत यायचं तुम्ही. याला खोटं वाटतं का, मी जाऊ का घरी? मी जाऊ का? बास बास, आपल्याला समोरून नाही जाता येणार. काय अरे तिकडं सिंह राहतो ना. शिव, अरे बाप ते तर खाई ना आपल्याला. अरे काय खाईन, 4 दिवस झाले सिंह मला म्हणतो घरी या पाहुणं जेवायला, घरी या पाहुणं जेवायला. ते वशाट खाते, तुम्ही माळकरी घडी. एवढे कस काय घेऊन जायचं बा. हे बिबट्या, तुला माफ केलेलं आहे मी. हा, तुला सांगतो, पाहुणे रावळे आलेले, धिंगाणं नको, भांडण नको. अरे मुतलाय. कोण मुतलंय? अरे घाबरायची काय गरज आहे, मी आहे सगळी ना. चड्डी ओली अरे केली. तूच मुतलाय.